सक्सेस रेट वाढवण्याकरता आपण मल्टिपल एम्ब्रियोज ट्रान्सफर करतो, 2 किंवा 3 कसं. आता जनरली असं आहे की हे इट इज अ डबल एज वेपन, दोन्ही बाजूनी गोष्टी असतात. हॅलो, हां, ओके. तर इफ स्टॅटिस्टिकली किंवा सायंटिफिकली असं की जर आपण एक एम्ब्रियो ट्रान्सफर केला तर आपला प्रेग्नन्सी चान्स हा 17 ते 18% असतो. जर आपण 2 एम्ब्रियोज ट्रान्सफर केले तर तो 25 ते 27% जातो. जर आपण 3 एम्ब्रियोज ट्रान्सफर केले तर इट गोज टू अबाउट 40%. आणि मग 4 एम्ब्रियोज ट्रान्सफर केले तर तो काही फारसा वाढत नाही, इट गोज टू अबाउट 45-50%. पण 4, 5, 6, 7 जरी एम्ब्रियो तरी तेवढाच होतो. सो म्हणून 2 किंवा 3 एम्ब्रियोज हे जनरली ट्रान्सफर केले जातात. अगदीच ज्यांचं वय जास्त आहे किंवा एम्ब्रियो क्वालिटी कमी आहे किंवा एंडोमेट्रियमला प्रॉब्लेम, त्यांच्यामध्ये 4 एम्ब्रियोज वगैरे टाकले जातात. 5-6 एम्ब्रियो जवळजवळ नाहीच टाकले जातात. इट इज नॉर्मली इट इज 2 or 3, ॲट द मोस्ट इन रेअर केसेस 4. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की जो प्रेग्नन्सी झाल्यानंतर जवळजवळ 80% प्रेग्नन्सीज ह्या सिंगलटन असतात, म्हणजे एकच बाळ. 20% प्रेग्नन्सीज ज्या आहेत ह्या जुळ्या असतात आणि 1-2% जे आहे हे तिळं किंवा 4 किंवा 5 असे असतात. 4-5 होतच नाही, तिळांची शक्यता ही 1% असते. आता 3 बाळं असणं किंवा 3 प्रेग्नन्सीज असणं इज डेंजरस टू द मदर फ्रॉम द मेडिकल साईड, कारण आपली बॉडी इज नॉट डिझाईन टू कॅरी 3 बेबीज. त्यामुळे ते गर्भपिशवीवर तिप्पट लोड येतो, आईच्या हार्टवर तिप्पट लोड येतो, त्याच्यामुळे मग ह्या प्रॉब्लेम्स होतात. मग गर्भपिशवीनी काम नाही केलं तर लवकर ॲबॉर्शन होणं, 3ऱ्या महिन्यात 7व्या महिन्यात डिलिव्हरी होणं, म्हणजे प्रीमॅच्युअर बाळं असलेली बाळं कमी वजनाची होणं, कारण गर्भपिशवी कॅनॉट फीड देम, तेवढं वजन वाढत नाही वगैरे, मग त्याचे हँडिकॅप चान्सेस हे वाढतात. म्हणून तिळं किंवा जास्त बाळं असतील तर पूर्ण नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता ही 1% असते. म्हणजे 99% पेशंट्स हॅव सम कॉम्प्लिकेशन. सिंगल बाळ असेल तर कॉम्प्लिकेशनचा चान्स हा 5 ते 7% असतो, लाईक एनी अदर प्रेग्नन्सी. जुळ्याचा चान्स हा 20% असतो किंवा लवकर डिलिव्हरी होणं वगैरे. तिळाचा 99% असतो. तर म्हणून मग तिळं हे कधीच होऊ दिलं जात नाही. मग दॅट कॅन बी रिड्यूस. कारण 2ऱ्या ते 3ऱ्या महिन्यामध्ये, म्हणजे 1.5-2 महिन्याचं झालं की वी कॅन रिड्यूस द प्रेग्नन्सी फ्रॉम ट्रिपलेट टू सिंगलटन किंवा ट्रिपलेट टू ट्विन्स. दॅट इज डन ऑलमोस्ट लाईक एक कलेक्शन प्रोसिजर की ॲनेस्थेसियातून एक नीडल टाकायची. इट टेक्स अबाउट 5 minutes. खूप मेजर प्रोसिजर नाही. एक नीडल जाऊन त्याच्यात पोटॅशियम क्लोराईड बाळाच्या हार्टमध्ये घातलं जातं, इट स्टॉप्स, बेबी रिमेन्स देअर आणि मग देन इट स्लोली गेट्स ॲब्सॉर्ब. किंवा काही जणांमध्ये इझी ॲक्सेस असेल तर पोटावरून केलं जातं, विच इज अंडर लोकल ॲनेस्थेसिया. मग त्या पेशंटला ॲनेस्थेसियाची पण गरज नसते. अशा या गोष्टी केल्या जातात. सो ह्या ओव्हरऑल प्रोसिजरची जी रिस्क आहे की द टोटल प्रेग्नन्सीनी लॉस होणं किंवा ही 4-5% असते. 95% लोकांमध्ये काही होत नाही, इट गोज. सो त्या मनाने ही रिलेटिव्हली खूप कमी रिस्की प्रोसिजर आहे. 4-5% जणांना फक्त इन्फेक्शन झालं, ब्लिडिंग झालं तर पूर्ण प्रेग्नन्सी लॉस होणं अशा गोष्टी होतात. अदरवाईज इट इज अ सिम्पल प्रोसिजर, म्हणजे त्याला सिलेक्टिव्ह फिटल रिडक्शन म्हणतात. याच्यासाठी जास्त प्रिकॉशन्स घ्यायला लागतात, जसं इन केस ट्विन्स और 3 बेबीज कन्सीव्ह. 3 असेल तर कमी करतोच, पण ट्विन्सचं कसं आहे की ट्विन्सचं मग कमी करायचे की नाही, कारण ट्विन्स पॉसिबल आहे. असं सगळ्याच प्रेग्नन्सीत आपण प्रिकॉशन्स घेतो, ह्याच्यामध्ये थोडं जास्त घ्यावं लागतं. गर्भपिशवीचं तोंड कमी असतं, त्याच्यामुळे तिथे टाका काढण्याची शक्यता जास्त असते, लवकर डिलिव्हरी होणं. मग हे साधारण आपण एज रिलेटेड बघतो की एखादी 45-50 वर्षाची बाई आहे, 40-45, तिचं वय जास्त आहे, किंवा एखादी 35 वर्षाची आहे, तिचं ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, तर ह्या गोष्टी जास्त कॉम्प्लिकेट आहेत. मग अशा लोकांना रेकमेंड केलं की नाही आपण सिंगलटन ठेवूया, किंवा काहींचं ट्विन्सवरून एक केलं जातं, किंवा काहींना आधीचं मूल असतं मग त्यांना ट्विन्स असतात, मग ते तेव्हा एक केलं जातं. सो दॅट थोडंसं इंडिव्हिज्युअल आपण डिसाईड करायला पाहिजे. इन केस ऑफ यू किंवा तुझ्या केसमध्ये कसं आहे की यू आर यंग, बाकी काही आजार नाही आहे, तर मग ट्विन्स असेल ट्विन्स तर त्याला हात लावायची काही गरज नाही. म्हणजे ट्रिपलेट असतील तर मात्र नक्की हे करायचं. त्यामुळे ट्रिपलेट बॉर्न होऊ द्यायचीच नाही. ट्विन्ससुद्धा शक्यतो टाळायला पाहिजे. ओके.